श्री गणेशाय नमः। नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरेन्नित्यम् आयुः कामार्थसिद्धये। प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम् तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम् नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम् द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यं यः पठेन्नरः न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो। विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम्। जपेत् गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः। अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः। इति श्री नारद पुराणे संकष्टनाशनं नाम गणेश स्तोत्रं संपूर्णम्। नमस्कार. आदिशक्ती वास्तु ज्योतिष नाशिक आणि वेदचक्षु व्याख्यानमाला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृष्णमूर्ती ज्योतिष अभ्यास वर्गात मी सर्व अभ्यासकांचे स्वागत करते. मी ज्योतिषाचार्य डॉक्टर सौ विजया मर्डेकर मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आजच्या सत्रास प्रारंभ करावा. धन्यवाद. आता ह्या कुंडलीचा आपण काय बघायचं, सगळ्यात गेल्याला आपण बघितलं संतती होईल की नाही, या सगळ्यासाठी आपण पंचम भावाचा उपनक्षत्र स्वामी बघणार आहोत. फिफ्थ हाऊसचा उपनक्षत्र स्वामी म्हणजे स. आता ह्या दिसते तर पंचम भावाचा उपनक्षत्र स्वामी कोण आहे? शनी. शनी. आता शनी आपण घ्यायचा आहे. शनी कुठे कुठे आहे? शनी आहे अष्टम स्थानात 8, 7, 8, 8, 6 आणि 7. बरोबर हो. 8, 6, 7. आता शनी कोणाच्या नक्षत्रात आहे ते बघायचं. आता इथे बघायचं शनी रेवती म्हणजे बुधाच्या नक्षत्रात. हा, नक्षत्र स्वामी बुध आहे. बुध आहे 6, 11 आणि 2. आपल्याला काय नियम आहे आपला? पंचम स्थानाचा उपनक्षत्र स्वामी 5, 2, 11चा कार्यश पाहिजे. पंचम स्थान संतती देतं, पण संतती होण्यासाठी आपण सप्तम स्थानाचा विचार करत असतो. आता इथे 11 स्थान पण मिळालेलं आहे आणि द्वितीय स्थान पण मिळालेलं आहे. द्वितीय स्थान आपण जसं नोकरी आणि व्यवसायासाठी कशासाठी बघतो, तर धन मिळण्यासाठी. पण संततीसाठी आपण द्वितीय स्थान कशाला घेणार आहे, तर कुटुंबात वृद्धी होणार आहे. हा, कुटुंब स्थान आहे. कुटुंबामध्ये नवीन. आता आपण महादशा स्वामी बघणार आहे. महादशा स्वामी पण जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा महादशा स्वामी शनीच आहे. हा प्रश्न विचारलेली तारीख आहे, साल आहे 2003 आणि त्यावेळेला महादशा स्वामी आहे शनी, म्हणजे शनी सेम फळ देणार आहे. बरोबर. आता अंतर्दशा स्वामी आपल्याला बघायचं. म्हणजे आता पंचम भाव आपल्याला बघायचं. पंचम भावात कुठली राशी आहे? तर पंचम भावात आहे
रवी आहे बरोबर, आणि गुरुची राशी आहे. पंचमेश आहे गुरु. आता गुरुच्या नक्षत्रात बघायचं आपल्याला की गुरुच्या नक्षत्रात कुठला ग्रह आहे ते आपल्याला बघायचं. चंद्र ना. हा, गुरुच्या नक्षत्रात बघूया आपण कोण आहे. शनी महादशेत आता कोण कोण आहे म्हणजे पंचमेश गुरु किंवा पंचमात असलेला रवी. आता रवीच्या नक्षत्रात बघा, नक्षत्राच्या कॉलम मध्ये जा, कुठलाच ग्रह नाहीये. आता पंचमेश गुरुच्या नक्षत्रात आता इथून आपण बघणार नक्षत्र स्वामी बघणार हा बरोबर. हा राशी स्वामी आहे आणि हा नक्षत्र स्वामी आहे. आता रवीच्या नक्षत्रात रवी आहे म्हणून रवी काम नाही करणार, तर रवी कोणाचं फळ देणार आहे आपल्याला? मंगळाचं देणार. कारण रवी स्वतःच्याच नक्षत्रात, जेव्हा एखादा ग्रह स्वतःच्या नक्षत्रात असेल तर त्याचा उपनक्षत्र स्वामी हा त्याच्या नक्षत्र स्वामीची फळं देतो. ठीक आहे. आता रवी तर गेला आपल्याकडून, मग आता गुरु बघायचंय. केतू पर्यंत जायचंय आणि केतू पर्यंत आपल्याला गुरु बघायचंय. तर गुरु नाहीये गुरुच्या नक्षत्रात, म्हणजे नक्षत्र स्वामी मध्ये गुरु कुठेच नाही दिसत आहे. मग आता उपनक्षत्र स्वामी मध्ये गुरु कुठे दिसतोय का पहा. मॅडम गुरु कुठं नाही, कसा गुरु दिसतोय की मॅडम हस्त नक्षत्रात. कुठे आहे? नाही नाही, गुरुच्या नक्षत्रात कोण आहे का बघायचं. म्हणजे गुरु चंद्राच्या नक्षत्रात आहे, पण गुरुच्या नक्षत्रात कोण आहे का ते आपल्याला बघायचं. कळलं? हा, आता गुरुच्या नक्षत्रात जेव्हा एखाद्या ग्रहाच्या नक्षत्रात कुठलाही ग्रह नसतो तेव्हा त्याचा उपनक्षत्र स्वामी हा त्याचा नक्षत्र स्वामीचं फळ देतो. मग आता उपनक्षत्र स्वामी मध्ये आहे का गुरु? बघा आता इथे कसं दिलेलं आहे, राहू पंचमाचा कार्यश आहे. आता गुरुच्या नक्षत्रात कोणताच ग्रह नाहीये बरोबर. आता पंचमेश गुरु मीन राशीत गुरु आहे, म्हणजे आता गुरु नाहीये, पण आता पंचम स्थानात दुसरं काय आहे? हे वरती रवी आणि गुरु. नाही, कुंडलीवर घ्या ना जर थोडीशी वर. हा बस बस बस. आता गुरुच्या नक्षत्रात कोण नाहीये, गुरुच्या उपनक्षत्रातही कोणी नाहीये. मग आता आपण बघायचं की राहू कोणाच्या राहू गुरुच्या राशीत आहे, म्हणजे राहू फळ देईल. म्हणजे आता इथे कसं आहे, शनी महादशेत रवी गुरु राहू चंद्र मंगळ शुक्र एवढे स्थान का घेतलेत आपण? हे बघा, शुक्र का घेतलाय? शुक्र राहूच्या नक्षत्रात आहे, मंगळ राहूच्या नक्षत्रात आहे, चंद्र राहूच्या नक्षत्रात आहे बरोबर. म्हणून चंद्र मंगळ आणि हा शुक्र बरोबर. आणि मंगळाच्या नक्षत्रात कोण आहे? रवी. कारण मंगळाच्या नक्षत्रात राहू असल्यामुळे हा रवी सुद्धा मंगळाकडून राहूची फळं देणार. म्हणजे पंचम स्थान ऍक्टिव्हेट कसं होईल तर राहू मध्ये. आपण राहू लिहून बघूया पाहिजे तर, तुम्हाला कळत नसेल ना तर आपण राहू. नाही मॅडम कळत इतका पटपट. नाही कळत ना, मग आता आपण राहू लिहू. राहू कुठे आहे बघा, राहू अष्टम स्थानात असेल. राहू आहे अष्टम स्थानात. राहूवर कोणाची दृष्टी आहे का? गुरुची आहे, गुरुची दृष्टी आहे. हा, राहूवर गुरुची दृष्टी आहे बरोबर. आणि गुरु आहे 2, 5 आणि 8. 2, 5 आणि 8. आता गुरु कोणाच्या नक्षत्रात आहे तर गुरु चंद्राच्या नक्षत्रात, म्हणून आपण इथे चंद्र लिहिला. चंद्र कुठे आहे? चंद्र 3 आणि 12 बरोबर. आता हा गुरु जो आहे हा गुरु राहूच्या उपनक्षत्रात आहे, म्हणून आपण इथून असं लिहिणार आहे. हा राहू इथे घेणार आहे आपण. हा राहू लक्षात ठेवायचा आपल्याला नेहमी बरोबर. आता
कुंडली काढली की प्रॉब्लेम होतो. अजून कोणाची दृष्टी आहे गुरुवर, राहूवर? कोणाचीच नाहीये. आता शनी नाही. बघायचा, शनी राहूच्या जवळ आहे, त्यामुळे शनी मीनेत 25 अंशावर आहे आणि राहू मीनेत 10 अंशावर आहे, म्हणजे त्यांची युती युती नाहीये. नाहीये. बरोबर. मंगळचा पण दृष्टी नाहीये, शनीची नाहीये. मग आता राहू कोणाच्या नक्षत्रात आहे? राहू आहे शनीच्या नक्षत्रात. राहूचा नक्षत्र स्वामी आहे शनी. शनी आहे 8, 6 आणि 7. राशी स्वामी आहे गुरु. राहू मीनेत आहे ना, म्हणून गुरु. आणि गुरु चंद्राच्या नक्षत्रात 3 आणि 12. पण हा गुरु आहे ना, हा गुरु आपल्याला राहूची फळं देणार आहे. मग कसं बघणार आहे आपण? तर राहू गुरुमुळे आपल्याला हे पंचम स्थान मिळतंय. बरोबर. आणि सप्तम स्थान मिळते. ओके. आता पुढे बघायचं आपल्याला. पुढे महादशा स्वामी कुठली होती? तर अंतर्दशा स्वामी शुक्राची होती. आणि शुक्र आहे 2005 पर्यंत. अंतर्दशा स्वामी आहे शुक्र. शुक्र आहे 7, 7, 10 आणि 3. शुक्र आहे 7, 10 आणि 3. परफेक्ट. 7, 10 आणि 3. शुक्र कोणाच्या नक्षत्रात आहे? शुक्र आहे राहूच्या नक्षत्रात. म्हणजे केवळ आपल्याला गुरुच्या नक्षत्रात राहू असल्यामुळे आणि राहू गुरुच्या राशीत आणि गुरुची दृष्टी असल्यामुळे आपल्याला राहू तर्फे बघायचंय आपल्याला. पण आपल्याला जो पंचमेश म्हणजे पंचम स्थानातला हा जो गुरु आहे, हा पंचमेश गुरु आहे, म्हणून गुरु जिथे येतोय तिथे आपल्याला संतती होईल असं वाटतंय. आता गुरु आणखीन कुठे कुठे आहे? गुरु नाहीच आहे, आपण राहू घेतलाय गुरुच्या बदल्यात. म्हणजे शनी आहे राहूच्या उपनक्षत्रात, गुरु आहे आणि मंगळ आहे. बरोबर. रवी, गुरु, राहू, चंद्र, मंगळ व शुक्र यांच्या अंतर्दशेत संतती व्हायला पाहिजे. बघा, आपण ही संतती न झालेली कुंडली बघ. या व्यक्तीला संतती झालेली नाही. 2003 ला बघितलं. 2003 ला सुद्धा तिचं वय काय आहे? 69. मग आता प्रश्न होता की आता तरी आम्हाला संतती होईल का? मग आता प्रश्नवेळी शनी महादशा आहे. मग शनी महादशानंतर आपण बुधाची, शनी नंतर बुध येणार. अंतर्दशा स्वामी शुक्र आहे. शुक्र नंतर केतूची अंतर्दश येणार. नाही सॉरी, केतू शुक्र रवी येणार. मग रवी काय करतोय? रवी चतुर्थेश आहे. लग्न म्हणजे 1 आणि 4. आणि रवी कोणाच्या नक्षत्रात आहे? रवी आहे मंगळाच्या नक्षत्रात. बरोबर. आणि मंगळ आहे, जरा कॉम्प्लिकेटेड कुंडली पण थोडं समजून घ्या. मंगळ तृतीय स्थानात आहे, चतुर्थाचा कार्यश आहे आणि नवमाचा कार्यश आहे. आता सगळ्यात महत्वाचा एक नियम जो माझ्या पुस्तकात मी सांगितलेला आहे, ज्याचा शोध लावलेला आहे मी, तो म्हणजे राहू आणि केतूच्या बाहेर एखादा जर ग्रह असेल, बरोबर, राहू केतूच्या बाहेर एखादा ग्रह असेल, हर्षल, नेपच्यून, प्लुटो सोडून, आणि तो जर ग्रह एखाद्या भावाचा सब असेल तर तो ग्रह निगेटिव्ह फळ देतो. बरोबर. आता इथे तुम्ही शोधा बघू तुम्हाला काय सापडतंय का? राहू आणि केतूच्या बाहेर या कुंडलीमध्ये कोणता ग्रह दिसतोय का की नाही दिसत आहे? शनी येतोय का त्याच्यामध्ये बाहेर? मग शनी आहे. बरोबर. मग आता शनी गुरु पण धरू शकतो का आपण? कारण गुरु हा? पण 12 डिग्री वरती, गुरु पण धरू शकतो का बाहेर? मग गुरु कसं धरणार? 12 डिग्री वरती आहे ना. केतू किती डिग्रीवर आहे? केतू 10 वरती आहे. म्हणजे ते युतीत आहेत ना. अच्छा, युतीमध्ये. अच्छा, एक्झॅक्ट युतीमधले हा. ओके. त्यामुळे काय झालंय की शनी हा जो ग्रह असेल तो ग्रह ज्या
घराचा कार्यश असेल, म्हणजे आता हा शनी कुठे आहे, अष्टम स्थानात आहे, तो कोण आहे, षष्टेश आणि सप्तमेश. मग त्या स्थानाची नेगेटिव्ह फळं देतो. म्हणजे हे मी हजारो कुंडल्या अभ्यासून हा नियम तयार केलेला आहे. आणि कधीही तुम्ही हा नियम बघायला लागलात की तुम्हाला कळेल, म्हणजे पॉझिटिव्ह फळं मिळतच नाहीये, निगेटिव्ह. आता हिचं सप्तम स्थान म्हणजे पतीचं स्थान. ही पतीपासून खूप दिवस अशी लांब राहिली होती, कारण आमच्या त्या साईडला तिकडे सातारा, सांगली, वाई तिकडे असं असतं की पुरुष लोक कामाला शहरात येतात, बायका गावीच राहतात, अशा प्रकारे. ठीक आहे. नंतर त्यामुळे आता संतती झालेली नाही. शनी हा कसा आहे, शनी हा विलंबकारक ग्रह. बरं, आता हिच्या मिस्टरांची जी कुंडली आपण दुसरी दिलेली आहे, त्या ते नुसती मी सांगते ते ऐका. त्या कुंडलीचं बघा. आता इथे पतीच्या कुंडली, आता पतीची कुंडली आहे, त्याचा उपनक्षत्र स्वामी सुद्धा शनीच आहे बघा. आणि तो शनी रवीच्या नक्षत्रात आहे. म्हणजे शनी 9, 9 आणि 10 आणि रवी 1 आणि 4. पतीची म्हणजे 61 सालची का मॅडम कुंडली? हा 61 ची. आता रवी चतुर्थ स्थान, रवीची राशी कुठे आहे, चतुर्थ स्थानात. महादशा स्वामी आहे शनी, आणि शनी रवीच्या नक्षत्रात आहे. तर रवी 1 आणि 4 आहे, बरोबर. म्हणजे पंचम भावाचा उपनक्षत्र स्वामी चतुर्थाचा बलवान कार्यश असेल तर पहिलं मिसकॅरेज होतं, पण पतीचा काही संबंध नाही मिसकॅरेज व्हायचा, पण तरी संततीचं सुख कमी मिळणार, असं आलेलं आहे. त्यानंतर त्याच्या महादशा 2002 ते 2009 पर्यंत मंगळ आहे. आणि आता मंगळ काय करतोय, मंगळ तृतीय स्थानात आहे आणि सप्तमेश आहे आणि व्ययश आहे, बरोबर. आणि मंगळ आहे बुधाच्या नक्षत्रात. बुध आहे 2, 2 आणि 5. म्हणजे महादशा स्वामी संतती देतोय पंचम स्थानातून, पण संतती झालेली नाही, बरोबर. तर केवळ याचं कारण असं सापडलं की या कुंडलीत जरी हा पंचम भाव इथे ऍक्टिव्हेट झाला तरी तो सोर्स मध्ये झालेला आहे, तो रिझल्ट मध्ये कुठेच झालेला नाही. कळलं? कारण गुरुच्या नक्षत्रात कोणताही ग्रह नाही, गुरुच्या उपनक्षत्रात कोणताही ग्रह नाहीये, फक्त शुक्राची दृष्टी गुरुवर आहे, गुरुच्या राशीवर आहे. त्यामुळे कुठूनही ही कुंडली पंचम स्थानाला ऍक्टिव्हेट होत नाही, पंचम स्थान कार्येश होत नाही. म्हणून जरी आपण पुढचा मी दिलं तरी अजूनही या व्यक्तीला संतती नाहीये. आता ही मी नेगेटिव्ह कुंडली सांगितली की संतती का नाहीये, म्हणजे त्यावेळेला मी सांगितलेलं संतती होईल नाही होईल अंदाजे दिली तरी कठीण होतं हे सगळं. आता कठीण होतं म्हणजे इथे काय आहे बघा, हे जे सप्तम स्थान मिळालेलं आहे आणि हे अष्टम स्थान. अष्टम स्थान गर्भधारणा म्हणजे हे दाखवतं. समजा कधी तुम्हाला अष्टम स्थान आलं आणि संततीचा प्रश्न असला तर सीझर दाखवतो. सप्तम स्थान म्हणजे तिच्या ओटीपोट आपलं येतं, जिथे गर्भाची पिशवी असते तिथे गर्भ न राहणं, कारण अष्टमाबरोबर सप्तम स्थान आहे. सप्तमेश शनी आहे आणि शनी कोण आहे, रवी, राहू आणि केतूच्या बाहेर आहे. कळलं का लॉजिक? आणि म्हणून अद्यापही या व्यक्तीला, आता तर खूप वर्ष झाली आहेत, 69 ची म्हणजे 50 झाले असतील, त्यामुळे ह्या व्यक्तीला संतती झालेली नाही. इथे आता आपण शनी बाहेर असं धरलं म्हणून विलंबाने किंवा आपण नाही असं गृहीत धरलं नाही झालं ना, कारण झालं असतं, पण इथे शनी हा सप्तमेश आहे. ओके. जिथे मूल राहतं तिथे हा शनी आहे. तुमच्याकडे सुरू झालं बघा गडगडाट. आणि पंचम स्थान हे रिझल्ट मध्ये आलेलं नाहीये, दिसत नाहीये आपल्याला, कुठेच दिसत नाहीये. असं असतात कुंडल्या, तुम्ही जेव्हा भरपूर कुंडल्या अभ्यासाल ना तेव्हा अशी कुंडल्या दिसतात आपल्याला की जिथे आपल्याला मार्गच मिळत नाही की आता आपण उत्तर काय सांगायचं. मग अशा वेळी आता समजा जरी ह्या साईडला पंचमस्थान आलं असतं आणि जरी हे सगळं आलं असतं तरी आपण दत्तक पुत्र, आता यांना काय सांगितलं, तुम्ही दत्तक पुत्र घ्या, कारण ह्याच्या पतीच्या कुंडलीत पंचम महादशा स्वामी पंचमाचा बलवान कार्येश आहे आणि द्वितीयेचा. पण आता इथे का घ्यायचा, तर जसं आपण द्वितीय विवाह बघतो तसंच दत्तक घेण्यासाठी आपल्याला बुध लागतो.
दत्तकाच्या कुंडल्या माझ्या पुस्तकात आहेत. तर त्यांना फक्त एवढंच आपण सांगितलं की लाभस्थान आहे, द्वितीय स्थान आहे, मग तुम्ही मूल दत्तक घ्या. अजून थोडे दिवस वाट बघा आणि मूल दत्तक घ्या. मला माहित नाही आता या व्यक्तीने दत्तक घेतलंय की नाही. ठीक आहे. कारण कुठलाही पंचमाचा उपनक्षत्र स्वामी पंचमेश हा बुधाशी कार्यश असला पाहिजे, म्हणजे दत्तकाचा योग येतो. मी पुस्तकात एकदम छानपैकी सांगितलेलं आहे. पण सपोज इथं आपण गुरु तो युतीमध्ये, आता असं आपण सपोज धरलं की गुरु तो बाहेर आला असता, म्हणजे जास्त डिग्रीवर असता, तर इथं 5 मिनिटं तर त्यांना संतती झाली असतं, आपण सांगितलं असतं ना. नसतं झालं असतं. आता शनीने त्याच्यावर आणखीन हे केलेलं आहे, म्हणजे शनी जरी नसता बाहेर तरी पण आपल्याला कुठे काही मिळालेलंच नाहीये ना पंचमस्थान. अच्छा, पण याला गुरु जर का बाहेर असला असता तर गुरुमध्ये पंचम मिळते ना. हा, मग गुरु पंचमेश झाला असता. हा, मग आपण हो सांगितलं असतं. नाही, कसं सांगितलं तसं पण नसतं झालं. मग संतती झाली असती, पण कशी झाली असती? आता याच्यामध्ये एक उपासना आहे, जो ग्रह आहे त्या ग्रहाची उपासना, त्याच्या देवाची उपासना. म्हणजे आता मग गुरु आहे तर गुरुला बीज मंत्र कोणाचा? दत्त गुरूंचा द्यायचा, बरोबर. आणि जो गेल्या वेळेला मी मंत्र दिला तो, कारण पंचमेश गुरुच्या नक्षत्रात कोणीच नाहीये ना. अच्छा, हा, ओके ओके. त्यामुळे तो ऍक्टिव्हेटच होत नाहीये. ओके ओके. आणि बर, संतती देणारा ग्रह कुठला आहे? गुरुच आहे. हो. गुरु शिवाय दुसरा कुठलाच ग्रह संतती देत नाहीये. अच्छा. पारंपरिक दृष्टीने पण पाहिला तर. मग गुरुवरून गुरुची जर भ्रमण झालं, गुरुवरून गुरुचं भ्रमण, पण मग गुरु कुठे आहे ते बघायला लागेल ना. गुरु कुठे आहे? गुरु द्वितीय स्थानात आहे आणि केतूच्या युतीमध्ये आहे. मग आता केतू कोणाच्या नक्षत्रात आहे? चंद्राच्या. चंद्र काय दाखवतोय? 3 आणि 12, बरोबर. त्यामुळे कुठेच आपल्याला असं गेल्या वेळेला मी जेव्हा सांगितलं, गेल्या वेळेच्या आपण 3 का 4 कुंडल्या अभ्यासल्या, त्याच्यामध्ये पंचम स्थान किती छान ऍक्टिव्हेट होत होतं, कळलं ना. म्हणून मॅच मेकिंग करताना सुद्धा अशा काही जेव्हा कुंडल्या आपल्याला दिसतील, पूर्ण कुंडली सोडवायची. कारण लोकांना वाटतं मॅच मेकिंगला तुम्ही एवढे पैसे का घेता, एवढी फी का घेता, पण मी पूर्णपणे कुंडली सोडवून घेते आणि मग सांगते ओके की नाही. बरं, त्यात काही ज्या कमी असतील त्या सांगाव्या लागतात की बाबा असं असं आहे. मग आता वैवाहिक सप्तम स्थान ऍक्टिव्हेट नसेल, 2 आणि 11, ते मी विवाहाच्या वेळेला सांगेनच. मग त्याचं रत्न द्यायचं. आता यांना सांगा, आता रत्न कुठलं द्यावं? जर पंचमेशाचं रत्न द्यावं तर पंचमेश गुरुच्या नक्षत्रात कोणीच नाहीये. हर्षल राहू पण नाहीये की जे अलेक्झांड्रा हर्षलचं रत्न दिलं असतं. जसं आपण मागे कुंडली बघितली नोकरीची, तसं कोणीच नाहीये. शनीचं द्यावं का मॅडम? शनीचं दिलं तरी पंचमस्थान नाही मिळत आहे ना. जिथे खरोखर आपल्याला जे काही घ्यायचंय ते स्थान नाहीये ना. आणि ही कुंडली तुमच्या समोर आहे, म्हणजे मी अभ्यासलेली कुंडली आहे, चांगल्या ओळखीतली ही लेडीज आहे. त्यावेळेला मला माहित नव्हतं कसे, त्याच्यानंतरची ओळख आहे माझी, पण नाही झालेली आहे संतती. कळलं का? म्हणजे का नाही झाली? तर त्याला एक कारण आहे की शनी, तो जो राहू केतूच्या बाहेर आहे आणि तो पंचमाचा उपनक्षत्र स्वामी आहे. आणखीन काय? शनी नवमेश आहे, शनी अष्टमात आहे, बरोबर. आणि शनी कोण आहे? सप्तमेश आणि षष्टेश आहे. त्यामुळे पतीचंही तिला एवढं प्रेम मिळालेलं नाहीये, म्हणजे वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा त्रुटी आहेत. षष्टेश असल्यामुळे पोटाचे आजार आहेत, हे सगळे ते होतात. माझ्या पुस्तकात चांगलं कळेल तुम्हाला, म्हणजे कुठलाही असेल, मी एक दिवस पुढच्या वेळेला किंवा आता मी ते समजावून सांगेन की काय काय होऊ शकतं. मग आता गुरुचा मंत्र देऊ शकतो, गुरुचा बीज मंत्र देऊ शकतो, किंवा दत्तगुरूंचा बीज मंत्र जो ओम द्रान दत्तात्रेयाय नमः हा मंत्र देऊ शकतो. कारण गुरुचं रत्न तरी देऊ शकत नाही. या कुंडलीला कोणतंही रत्न मॅच होत नाहीये. जर शनी द्यायचा असेल तर ते जॉबसाठी रत्न मॅच होते. मग अशा वेळी यवनी हकीक अशा स्त्रियांना द्यावा. भले संततीचा लाभ नाही झाला तरी बाकीच्या गोष्टीमध्ये त्यांचा प्रोग्रेस होऊ शकतो. यवनी हकीक हा स्त्रियांच्या साठी अतिशय, म्हणजे माझ्या अनुभवावरून सांगते, कुठे लिहिलेलं नाहीये. हा यवनी हकीक जो आहे हा स्त्रियांच्या आजारावर पण चांगला कामं करतो. म्हणजे जेव्हा कुठलंही स्थान ऍक्टिव्हेट होत नाही
पंचम स्थान हे आजाराचं आरोग्याचं पण स्थान आहे ना. यवनी हकीक हा काय रत्न आहे का खड्या? रत्न आहे. तर ते देऊ शकतो. तर त्यामुळे निदान गुरुचंच काम करतो तो. आता आत्ताची लेटेस्ट एक कुंडली आहे जी मी दुपारी पाठवली ती. मॅडम बॅकबोर्ड थोडा ऍडजस्ट करता का? बरं हो करते ना. काय करू? साईडचं लिहिलेलं दिसत नाही. हा बस बस बस. आता बघा, आता दोन्ही आपण ऍट अ टाइम ह्या कुंडल्या लिहूया. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. इथे आहे फिमेल आणि इथे आहे किती मेल. सालची किती सालची मॅडम? आताची 86 आणि 92 91. 9/12/91. 86 26/10/86 का? हा. आता दिली आहे ना तुम्हाला 26/10. हो. ठीक आहे. आता संतती कधी होणार? 5 वर्ष होऊन गेली लग्नाला, बरोबर. आता बघा 5th हाऊसचा सब कोण आहे? इथे केतू आहे. आहे 5th हाऊसचा सब आहे केतू. आता हा केतू आपण सोडूया. केतू कुठे आहे? केतू आहे 11व्या स्थानात. कळतंय का? नाही मॅडम 26/10/86 ची ना कुंडली. हे बघा, आपण 91 ची कुंडली बघतोय फिमेलची. ओके. आणि 26/10 ची आहे ती तिच्या पतीची कुंडली आहे. ती मेल कुंडली. 91 बघू दे. कारण आधी आपण महिलेची कुंडली बघायची, नंतर सपोर्टला म्हणून. आता 9/12/91 ना. आता केतूवर दृष्टी आहे का? केतूवर कोणाची दृष्टी आहे? केतू मंगळाची. येस, मंगळ आहे 4, 10, 4 आणि 10. मंगळाची एक राशी स्किप झालेली. आता मंगळ आहे शनीच्या नक्षत्रात. शनी 6, 6, 7, 8. अजून कोणाची दृष्टी? आता कोणाची दृष्टी नाहीये. आता केतूचा नक्षत्र स्वामी. केतू आहे राहूच्या नक्षत्रात. राहू आहे पंचमात. केतू कोणाच्या राशीत आहे? केतू आहे बुधाच्या राशीत. बुध 4, 11, 3. 4, 11, 3. बुध शुक्राच्या नक्षत्रात आहे, कारण बुध बुधाच्याच नक्षत्रात असल्यामुळे शुक्र त्याचा नक्षत्र स्वामीचं फळ देणार आहे. शुक्र आहे 3, 4, 3 आणि 4. बरोबर. आता हा राहू आलाय म्हणून केतू राहूच्या नक्षत्रात आहे म्हणून आपण राहू सोडवणार आहे. राहू घ्यायचा आहे. राहू आहे पंचमात. राहूवर दृष्टी आहे का? राहूवर 1, 2, 4, 5 गुरुची दृष्टी आहे. गुरुची दृष्टी आहे. गुरु आहे 1, 5 आणि 9. 1, 5, 9. गुरु आहे शुक्राच्या नक्षत्रात. शुक्र आहे 3 आणि 4.
राहू पण शुक्राच्याच नक्षत्रात आहे. शुक्र आहे 3 आणि 4. राशी आहे गुरु. गुरु शुक्राच्या नक्षत्रात. आता मला एक सांगा की याच्यातून तुम्ही पंचमाचा उपनक्षत्र स्वामी केतू आहे, याच्यावरून तुम्ही आता हा सोडवल्यावरून काय सांगू शकाल? गेल्या वेळेला एक नियम मी सांगितलेला आहे. नाही येत सांगता? काय दिसतंय आपल्याला इथे? 11वं स्थान आहे, पंचम स्थान पण आहे, पण सगळ्यात ऍक्टिव्हेट काय झालंय? 11वं स्थान. 4th हाऊस. गेल्याला नियम सांगितला, पंचमाचा उपनक्षत्र स्वामी जर चतुर्थाचा बलवान कार्यश होत असेल म्हणजे ह्या साईडला, तर पहिलं मिसकॅरेज होतं, संतती होताना त्रास होतो. 2-3 वेळा तिचं झालेलं आहे जेव्हा माझ्याकडे आलेली तेव्हा. तर तुम्ही बिंदास विचारू शकता की पहिलं काही झालंय का, होकारच येणार तुम्हाला. ठीक आहे. आता पण आपल्याला पंचम स्थान मिळालेलं आहे, 11th हाऊस पण मिळालेला आहे, त्यामुळे संतती होणार. पण आता कधी होणार त्याच्यासाठी आपण महादशा बघायचा. तर महादशा स्वामी सुद्धा कोण आहे? राहूच आहे. राहू आपण सोडवलेला आहे. राहू पंचमाचा कार्यश आहे. मग आता राहू पंचमात आणखीन कुठली राशी आहे? गुरुची राशी आहे. बरोबर, मगाशी जशी आली तशी. मग आता गुरुच्या नक्षत्रात कोण आहे का आपल्याला बघायचं. बघा मगाशी जसं बघितलं तसं हे नक्षत्र गुरु नक्षत्र आहे की नाही, या गुरुमध्ये इथे गुरु दिसतोय का? नाही दिसतोय. इथे दिसतोय का? इथे चंद्र दिसतोय. बरोबर आहे. चंद्र ऍक्च्युली हे उप नाहीये, हे उप आहे. आता बघा इथे कसं आहे की मंगळ बुध पण आहे का मॅडम? आपल्याला आता पंचमेश बघायचा. पंचमेश कोण आहे? गुरु आहे. बरोबर. आणि पंचमात कोण आहे? राहू. मग आपल्याला राहू आणि पंचमेश गुरु यांच्या नक्षत्र स्वामीमध्ये कोण आहे का ते बघायचं. ते आपण या नक्षत्रामध्ये जायचं. त्या नक्षत्रामध्ये राहू नाहीये, गुरुच्या नक्षत्रात कोणीच नाहीये. राहूच्या नक्षत्रात कोण आहे? राहूच्या नक्षत्रात शुक्र आहे. बरोबर. पण आपल्याला गुरु पाहिजे, तर गुरुच्या नक्षत्रात कोणी नाहीये, म्हणून आपण गुरुच्या उपनक्षत्रात बघणार आहे. तर गुरुच्या उपनक्षत्रामध्ये गुरु कुठे आहे? चंद्राच्या समोर आहे. बरोबर. गुरुच्या समोर गुरु आहे आणि शुक्राच्या समोर गुरु आहे. म्हणजे चंद्र आणि शुक्र संतती द्यायला कुठले ग्रह आपल्याला मिळाले? चंद्र, संततीसाठी आपल्याला चंद्र आणि शुक्र हवेत. कारण चंद्र आणि शुक्र हे गुरुच्या उपनक्षत्रात आहे. म्हणजे गुरुचं फळ कोण देणार आहे? चंद्र आणि शुक्र. कळतंय ना? मग आता जो राहू महादशा आहे, त्या राहू महादशेमध्ये केतूची अंतर्दशा आहे. ठीक आहे. केतूची अंतर्दशा आहे. केतू नंतर शुक्र येईल. मग आपल्याला कोण हवंय? चंद्र आणि शुक्र हवंय. बरोबर. मग आता याच्या आधी जे आता सहजासहजी मूल होणार नाहीये. कारण आता पतीची कुंडली बघा. पतीच्या कुंडलीमध्ये पंचमाचा उपनक्षत्र स्वामी गुरु आहे. हा गुरु काय करतोय? गुरु आहे अष्टमात, नवमेश आणि षष्टेश, 8, 9 आणि 6. मॅडम हा, पतीची कुंडली 26/10/1986 ची आहे. हो हो. पंचमामध्ये वृश्चिक राशी आहे. हो.
आणि नक्षत्र स्वामी तुम्ही काय सांगितला? गुरु. नक्षत्र स्वामी नाही, पंचमाचा उपनक्षत्र स्वामी गुरु आहे. इथं गुरु येत नाही म्हणून विचारलं मी. बुध येते. वेळ काय दिलंय? 004. हा बरोबर आहे. मग कोल्हापूर ना? कोल्हापूर. हो. 26/10/86. हा 26 नाही, इथे बुध उपनक्षत्र येते. इथं बुध बुध येतोय. येते मॅडम. हो, माहित नाही आता कसा येतो, कारण हे आताचा एस्ट्रो ऑफिस 19 कुंडली आहे. तर इथे पंचमाचा उपनक्षत्र स्वामी गुरु आहे. ठीक आहे ना, आपण गुरुवरून बघू ना. तर गुरु कोणाच्या नक्षत्रात आहे? राहूच्या. ठीक आहे, मग आपण परत आता राहू लिहूया ह्याचा राहू काय करतोय? राहू नवम स्थानात आहे. बरोबर. राहूवर कोणाची दृष्टी नाहीये, कोणाची युती नाही. राहू आहे बुधाच्या नक्षत्रात. राहू, गुरु राहूच्या नक्षत्रात आहे. राहू आहे नवम स्थानामध्ये. राहूवर दृष्टी नाही, युती नाही. नक्षत्र स्वामी आहे बुध. आणि बुध काय आहे? 4/12/3. राशी स्वामी आहे गुरु. म्हणजे गुरु परत राहूच फळ देणार. म्हणजे इथे 4th हाऊस ऍक्टिव्हेट आहे. आता महादशा स्वामी काय आहे त्यावेळेला? आता जेव्हा आत्ताचा प्रश्न आहे, गेल्या वर्षीचा. महादशा स्वामी आहे केतू. महादशा स्वामी केतू आहे. तर केतू मंगळाच्या नक्षत्रात आहे आणि पंचमाचा कार्यश आहे. बरोबर. केतू मंगळाचा, केतू आहे मंगळाच्या नक्षत्रात आणि मंगळ आहे 7, 10 आणि 5. महादशा स्वामी पंचमाचा कार्यश आहे. महादशा स्वामी आहे राहू आणि अंतर्दशा स्वामी आहे बुध. सॉरी, बुध आहे. अंतर्दशा स्वामी बुध आहे प्रश्नाच्या वेळेला. तर बुध काय करतोय? बुध आपण लिहिलंय का? बुध हा चतुर्थाचा बलवान कार्यश आहे. सॉरी, हा ह्याचा आहे ना, मी याचा बोलतो. बुध काय करतोय? बुध गुरुच्या राशीत आहे. बुध गुरुच्या राशीत आहे आणि गुरु कुठे आहे? गुरु आहे अष्टमात, नवमात आणि षष्ठात. ठीक आहे. आता पंचम स्थानामध्ये फक्त केतू हा ग्रह आहे, कारण मंगळ हा आपल्याला पंचम स्थान देतोय आणि मंगळाच्या नक्षत्रात फक्त केतू आहे. दिसतोय? होय. तर फक्त केतू संतती देणार आहे. आता केतू संतती देणार आहे, तर केतूचं काय कधी येणार आपण बघूया. केतूची महादशा आहे. आता केतू आपल्याला देणार आहे मंगळाच्या नक्षत्रात असल्यामुळे. पण जेव्हा प्रश्न विचारलाय तेव्हा राहू नंतर गुरु येणार आहे. अंतर्दशा स्वामी गुरु येणार आहे. तर गुरु बघा, गुरु राहूच्या नक्षत्रात आहे. परत राहू 4th हाऊसचा बलवान कार्यश आहे. बरोबर. मंगळ राहू नंतर गुरु परत राहूच्या नक्षत्रात. राहू नंतर काय येतं? शनी. गुरु पण नाही काम करत आहे, तर शनी आहे. आता शनी बघा, शनी आहे राहूच्या नक्षत्रात. परत राहू 4th हाऊसचा कार्यश. म्हणजे येणाऱ्या अंतर्दशा पण आपल्याला काही देत नाही, कारण अंतर्दशा स्वामी 2, 11, 5 पैकी एकाचा कार्यश असेल ना, तर केतूच्या अंतर्दशेमध्ये किंवा विदशेमध्ये गर्भधारणा होऊ शकते. पण तसं इथे कुठेच दिसत नाही. नंतर आहे बुध परत आहे गुरुच्या नक्षत्रात. गुरु परत म्हणजे पतीच्या कुंडलीमध्ये पंचम स्थान आत्ता या केतूच्या ह्याच्यामध्ये कुठेच ऍक्टिव्हेट होत नाही. फक्त केतू महादशेमध्ये होत आहे. पण जर इतर ठिकाणी आपल्याला सपोर्टेड स्थानं मिळाली तर पंचम स्थान आपल्याला चांगल्या प्रकारे मिळेल. आता इथे कसं आहे, हिच्या कुंडलीत
त्या मनाने पंचम स्थान राहू देतोय. आणि कोण देत आहे? गुरु देतोय. आता गुरुच्या नक्षत्रात आपण हिचं बघितलंय. कोण आहे गुरुच्या नक्षत्रात? तर गुरुच्या नक्षत्रात आहे शुक्र, चंद्र, बरोबर, आणि शुक्र आणि चंद्र आहे. त्यामुळे आपण हिला रत्न देताना कुठलं रत्न देणार तुम्ही? तर शुक्राचं द्यायचं का चंद्राचं द्यायचं? हे चंद्र षष्टेश आहे. शुक्राचं रत्न तुम्ही देऊ शकता, म्हणजे अमेरिकन डायमंड किंवा ओरिजिनल डायमंड. कारण शुक्र हा राहूच्या नक्षत्रात असून राहू पण पंचमाचा कार्यश आहे आणि राहू हा गुरुच्या उपनक्षत्रात असल्यामुळे पंचम स्थान ऍक्टिव्हेट होत आहे. 3 वेळा IVF झालेली आहे, कळलं का? 3 वेळा. प्रचंड पैसे खर्च झालेले आहेत. आता ज्या वेळेला माझ्याकडे आले तेव्हा ते जुलै 2021 ला आले होते. जुलै 2021 ला मी 20 जुलै ते 1 ऑगस्ट असा IVF साठी वेळ दिला होता. आता 20 जुलै ते 1 ऑगस्ट आपण ह्याच्यामध्ये बघूया. 20 जुलै ते 1 ऑगस्ट मी पण बघते. जुलै 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 21 ना. चंद्र दिलाय बघा मी, बरोबर आहे. विदशा बघा, विदशा. आता राहूची विदशा, राहूची महादशा, बरोबर. आता माझ्याकडे कधी आले? 2021 ला. मग 21 ला आपण बघायचं, म्हणजे 21 पासून 22 पर्यंत आपल्याकडे कुठली दशा आहे? अंतर्दशा बुधाची आहे, बरोबर. आता इथे बुध काय काम करतोय? बुध शुक्राच्या नक्षत्रात आहे, पण तरी सुद्धा आपला महादशा स्वामी राहू आहे तो पंचम स्थान बलवान करतो. कारण राहू हा उपनक्षत्रात आहे गुरुच्या, त्यामुळे गुरु पंचम स्थान आपल्याला बलवान कार्यश देतो. मग आता हा बलवान कार्यश देतोय म्हणून आपल्याला बुधामध्ये IVF करायचं. तर IVF चा कालावधी कुठला दिला? शुक्र तर येऊन गेला, कारण ते जुलैमध्ये आले होते. जुलैमध्ये एप्रिल महिना निघून गेला. मग रवी मे पर्यंत आहे बघा. रवी आता इथे जून आलाय. आता चंद्र, मग काय दिला मी? जून ते ऑगस्ट चंद्र आहे ना, विदशा. जून ते ऑगस्ट तुमच्या कुंडलीप्रमाणे. आणि माझ्या कुंडलीत आहे मे ते 6 ऑगस्ट. मे ते 6 ऑगस्ट. हे खरं पावले सरांना जरा विचारा, एवढा फरक पडला तर तारखेमध्ये कसा काय फरक पडतो? हो, विचारून. मी आत्ताच एस्ट्रो ऑफिस घेतलंय 2-3 वर्षापूर्वी. अच्छा, पण ऍक्च्युली ते होतंय सगळं ह्या कुंडलीवरून. इट्स गॉडचं हे असेल कदाचित. आता IVF चा मी वेळ त्यांना दिला काढून, या ह्याच्यामध्ये तुम्ही IVF करा, सक्सेस होईल. आता ह्याच्यामध्ये दुसरं काय बघितलं माहितीये का आपण? दुसरं असं बघितलंय की जेव्हा मी कुंडली बघितली, तुम्हाला एक एक सांगते, कारण सगळं एकदम सांगितलं तर मग. आता बघा दुसरी कुंडली, ते सांगते हे जरा तुम्हाला बरं पडेल. जेव्हा मी कुंडली पाहिली तेव्हाचे रुलिंग प्लॅनेट सांगते, हा लक्षात घ्या. कुंडली कधी पाहिली आपण? 17 जुलै 2021. आणि त्यावेळेला 17:50 म्हणजे संध्याकाळचे 5:50 झाले. आता त्यावेळेला LSRD काय आहे? लग्न आहे त्यावेळेला धनु लग्न, म्हणजे गुरु आहे. आणि लग्नाचा स्टार जो आहे LS आहे तो आहे केतू. येऊ शकतो की नाही केतू? कारण धनु राशीमध्ये पहिलं नक्षत्र येतं केतूचं. नुकतीच सुरुवात झाली आहे लग्नाला. त्या दिवशी स्टार आहे मंगळ आणि राशी आहे तूळ म्हणजे शुक्र. म्हणजे कुठलं नक्षत्र आलं तूळ राशीतलं? चित्रा. सगळी नक्षत्र पाठ पाहिजेत, कुठल्या राशीत कुठलं. आणि वार आहे शनिवार. आता आपल्या RP मध्ये शनी आलेला आहे. जेव्हा RP मध्ये शनी येतो तेव्हा 2 गोष्टी द्यायच्या. म्हणजे जसा मी ऑगस्टचा दिला तसा दुसरा सुद्धा दिला मुहूर्त. 15 ऑगस्ट पासून पुढे पण आहे. आता ह्याच्यामध्ये दुसरं कसं बघायचं? म्हणजे आता मी जी पिरियड दिला तो पिरियड विदशेने दिला.
याच्यासाठी रवीचं भ्रमण कसं बघायचं बघा. आता रवी त्यावेळेला कुठे असतो? जुलैमध्ये रवी कुठे असतो? कर्केमध्ये असतो. कर्क राशीत काय आहे? गुरु शनी बुध, बरोबर. कर्क राशीमध्ये कुठली नक्षत्र येतात? गुरु, शनी आणि बुध. म्हणजे गुरुचं पुनर्वसू, शनीचं पुष्य आणि बुधाचं आश्लेषा, ही नक्षत्र येतात. मग आता ह्याच्यामध्ये कसं राहणार? कारण केतू शुक्र रवी, रविचंद्र मंगळ, मंगळ राहू गुरु आणि गुरु शनी बुध. आता समजा इथे 13 घेतले, इथे 13 घेतले, 13 दुने 26, राहिले किती? 4. हे झाले डेज या महिन्यातले. म्हणजे रवी गुरुमध्ये जुलै महिन्यामध्ये गुरुच्या नक्षत्रात 4 दिवस राहणार. शनीमध्ये 13, बुधामध्ये 13, बरोबर. आता हे का बघितलं? का होकार दिला? कारण इथे आपल्याला कोण हवंय? चंद्र. मग चंद्राच्या राशीत जेव्हा रवी जाईल, मग चंद्राच्या राशीत कधी जाणार रवी? जुलैमध्ये. म्हणजे नेमका तेव्हाच प्रश्न विचारलेला. मग कर्केत जेव्हा रवी गेल्यानंतर तो ह्याच्यातून फळ देईल का? म्हणजे गुरुमध्ये देईल, शनीमध्ये देईल की बुधमध्ये देईल? कशात देईल तो? शनी काय करतो इथे? शनी आहे रवीच्या नक्षत्र, रवी आहे 4. पण फक्त रवी कर्केमध्ये गेल्यावर तो फळ देईल. ठीक आहे. आता त्याच्या पुढचा जो आहे 15 ऑगस्टला रवी कुठे जातो? सिंहेमध्ये. सिंहेमध्ये जातो. आता सिंहेमध्ये येईल केतू शुक्र रवी, बरोबर आहे. केतू शुक्र रवी. मग आपल्याला इथे शुक्र आहे, बरोबर. मग आता इथे 13 आणि 4, म्हणजे या शुक्राच्या 13 दिवसामध्ये तुम्ही IVF करू शकता. कारण इथे गर्भधारणा राहणं हे अशक्य आहे, सांगितलेलंच आहे. कारण 4th हाऊस एवढा ऍक्टिव्हेट आहे, इथे 4th हाऊस आहे. मग IVF करायचा निर्णय घेतलाय, मग IVF कधी करा. मग हे 13 दिवस, म्हणजे आता 15 ऑगस्ट पासून 13 दिवस सोडून द्यायचे आपण. मग कुठला येणार? सप्टेंबर महिना येणार, बरोबर. 15 ऑगस्टचे शेवटचे 2 दिवस आणि सप्टेंबर महिना. आपण सप्टेंबर महिना त्यांना देऊ शकतो. कारण त्यावेळेला रवी जेव्हा शुक्राच्या राशीत जाईल, शुक्राच्या नक्षत्रात जाईल आणि रवीच्या राशीत जाईल, तेव्हा तुम्ही IVF करा किंवा तेव्हा संतती होऊ शकते, असं हे विधान आहे. पण या वेळेला IVF झालेला नाही. कारण सगळी तयारी करून सुद्धा ते IVF मध्ये जे स्पर्म्स जे सोडले जातात, ते स्पर्म्सच जिवंत नव्हते. म्हणजे ते झालंच नाहीये. कारण तिचं नेमकं त्यावेळेला काहीतरी प्रॉब्लेम आला, मासिक धर्म वगैरे. आणि म्हणजे जेव्हा घटना घडायची नसेल तेव्हा तुम्ही कितीही ऍक्युरेट टायमिंग काढून द्या, पण ते होत नाही. म्हणजे हा किती परफेक्ट टायमिंग होता, पण या टायमिंग मध्ये त्यांना IVFच करायला मिळाला. मग त्याच्यानंतर परत 2दा केला, पण अजूनही संतती झालेली नाहीये. आता तिची तब्येत खराब आहे. कारण IVF करणं हे साधं सोपं काम नाहीये. शरीराचे पण हाल होतात, पैसा तर जातोच, पण त्याच्यामध्ये आपल्याला पतीची पण कुंडली एवढी स्ट्रॉंग नाहीये. दुसरी गोष्ट, मी यांच्या घरी गेले होते पुण्याला, वास्तुदोष पण यांच्या घरात आहे. पूर्ण दक्षिण दिशा, आग्नेय दिशा पूर्ण रिकामी बंगला आहे. पण जो बंगला बांधलाय तो बांधलाय पूर्वेला, पश्चिमेला, उत्तरेला, आणि दक्षिण दिशा अशी रिकामी सोडलेली आहे. कशासाठी? गाड्या लावण्यासाठी, पार्किंगसाठी. म्हणजे जेव्हा आपण वास्तुशास्त्र शिकतो तेव्हा कुंडली बघून, वास्तू पण बघून आपण ऍक्युरेट टायमिंग सांगू शकतो. किंवा केवळ वास्तुतज्ञ झालो आणि वास्तूमध्ये दोष आहे म्हणून पण आपण कुठलाही निर्णय सांगू शकत नाही किंवा सांगू नये. त्याला आधार कुंडलीचा घ्यावा. तर अजून काही झालेलं नाहीये. आता बघा, आता परवाच तिच्या आईचा फोन आलेला
आता कुठली दशा सुरू आहे आपण बघूया. आता काय 22 आहे ना, म्हणजे आता 22-23. तर माझ्या मते की 23 मध्ये कदाचित व्हायला पाहिजे. आता याच्यासाठी काय काय केलेलं आहे मी तिला, ब्लॅक डायमंड मधून एक रत्न येतं, ते रत्न दिलेलं आहे आणि याला लसण्याचं रत्न दिलेलं आहे. मी पैसे घेतलेले नाहीयेत, मी डायरेक्ट कुरिअर केलं आणि सांगितलं पहिली रत्न घाला, रिझल्ट येईल तेव्हा मला पैसे द्या. कारण काही वेळेला आपण प्रत्येक गोष्ट प्रोफेशनली करताना पैशाचा विचार नाही करायचा. त्यांना म्हटलं तुम्ही रत्न घाला, बघू आपण नंतर. पण आता त्याचा इफेक्ट कधी होणार आहे हे मलाही बघायचं. कळलं? आता आपण मी विचार करू शकते की आता कुठली केतूची अंतर्दशा मॅडम तुम्ही सांगितलं काळं रत्न Black. कोणतं सांगितलं? ब्लॅक ब्लॅक डायमंड, ब्लॅक डायमंड, ब्लॅक डायमंड. ब्लॅक तुरुंगली म्हणून एक येतो, तो दिला. कारण अमेरिकन डायमंड वगैरे देण्यात अर्थ नव्हता आणि आता त्यांना आपण असं महागडं नाही सांगू शकत की ओरिजिनल डायमंड घाला. तो सुद्धा काम करतो. काही उपरत्न चांगली कामं करतात. म्हणजे मी जास्त देत नाही उपरत्न, पण ब्लॅक डायमंड मी ठेवलेला आहे आणि याला लसण्याचं रत्न दिलंय. कारण केतू हा फक्त मंगळ ऍक्टिव्हेट करतोय आणि मंगळामध्ये आपल्याला पंचमस्थान मिळते, म्हणून ही रत्न दिलेली आहे. आता हिचा आता 22 नोव्हेंबर तर झालं, बुध झालं. आता केतूची अंतर्दशा येईल. केतू काय करतोय, केतू राहूच्या नक्षत्रात आहे बघा, बरोबर. केतू पंचमात आहे, म्हणजे केतूच्या अंतर्दशेमध्ये हिला मूल होईल असं माझी खात्री आहे. कारण आता ते गावच्या एका डॉक्टरकडे गेलेले आहेत, त्यांनी पण त्यांना हो म्हणून सांगितलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट असा एक हे आहे की संतान गोपाळ यंत्र स्तोत्र तर तिचं पाठ झालेलं आहे. मुलगी पण अतिशय ते गणेशाचं पण आहे ना, संतान गणेश स्तोत्र, ते सुद्धा ती करत असते. एक चिपळूणच्या इथे तुंबरू म्हणून गाव आहे, तिथे 2 देवी आहेत. त्या देवींचं आता माझ्याकडून नवरात्रात काही त्यांना सांगितलं, एवढं काही लक्षात नाही राहत ना क्लायंटचं. ते तर नवरात्र गेला, आता चैत्र नवरात्रात तिथे जाऊन, चैत्र नवरात्र आणि अश्विन नवरात्र या नवरात्रामध्ये तिथे जाऊन त्या देवींची पंचमी किंवा अष्टमीला ओटी भरायची, संतती व्हावी यासाठी. जेव्हा आपण त्या दिवशी कुंडली पाहिली ना, पेनवाली का खोपोलीवाली, तिला पण हा उपाय सांगितला होता. म्हणजे तिने हा पण उपाय केला होता. आणि उमापुत्रम तर्पया, देवी कोणती मॅडम? गौराई आणि सोनाई असं काहीतरी 2 देवींची नाव आहेत. कुठे कोकणात? चिपळूणला. चिपळूण प्रॉपर. तर तिथे जाऊन आता मी सांगितलंय निदान चैत्र नवरात्रामध्ये किंवा पौष नवरात्र पण असतं, पण पौष नवरात्रात नसते तिथे फक्त अश्विन आणि चैत्र. मग चैत्रामध्ये समजा फेब्रुवारी वगैरे मध्ये समजा भरलं तर आय थिंक माझं असं प्रिडिक्शन आहे की तिला 2023 मध्ये मूल राहायला पाहिजे, एनी वेज. ओके. तर अशा ह्या कुंडल्या आपल्याला सोडवाव्या लागतात. म्हणून कसं होतं की आता आपल्याच वर्गातले एक व्यक्ती आहे, त्यांची कुंडली आपण घेणार आहे, तर त्यांचा सारखा मला मेसेज येतो, मला वेळ सांगा, मला काळ सांगा. पण असं काळ सांगणं, तो महिना सांगणं, कधी बरी होईल, कधी बरं होईल, हे सांगणं तितकंसं सोपं नाही. त्यासाठी बसावं लागतं व्यवस्थित, ती बैठक घ्यावी लागते, तिथे ते शोधावं लागतं, ते ग्रह आपल्याला सपोर्ट करावे लागतात, तशी अंतर्दशा महादशा विदशा दिसायला लागते. ते सहजासहजी नाही जमत. आणि आता घरात सगळं काम चालू असल्यामुळे मी त्यांना सांगू शकत नाही. त्यांना म्हटलं 2 दिवसांनी मी सांगेन, ती कुंडली आपण घेणार आहे आजारपणासाठी. ठीक आहे. आता संततीचं झालेलं आहे, काही प्रश्न असतील तर विचार. नेक्स्ट टाइम आपण विवाहाकडे जाणार आहोत. विवाहाच्या कुंडल्या आपले किती लेक्चर झाले मॅडम? 9 ना? 9 झाले. 10, 11, 12 3 लेक्चर आपल्याकडे आहेत. 2 लेक्चर मध्ये आपल्याला विवाह होतील. जर झालं एका लेक्चर मध्ये तर ठीक आहे, पण द्वितीय विवाह करायला लागणार आहे, डिवोर्स येणार आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे त्याच्यात त्याच्यामुळे पण मॅडम घ्याल नाही सगळं सांगणार. जे माझ्याकडे येतील ते मी सगळं सांगणार. फक्त काय झालंय की मला ते शोधावे लागतात की गेल्या महिन्यात कुठली कुंडली आली का, ती आली का, मग ते एक सांगणार. आणि शेवटच्या दिवशी मला कुणीतरी रिक्वेस्ट केली आहे ना की तुमचं रेक्टिफिकेशन टाइम,
ते एकदा आपण परत सांगू आणि जे काही प्रश्न तुमचे आणखीन असतील तर ते करू. आणि तुम्हाला कोणाची अजून कुंडली पाहायची असेल एखादी ठीक आहे, ठीक आहे. ते विवाहासाठी, पाठवणार आहे. हा काय संततीसाठी कुठल्याही प्रकारची असेल तर ती एक आपण सोडू. अजून काय? आणि तुम्हाला जर वास्तुशास्त्र शिकायचं असेल तर एवढ्या पिरियडची गरज नाहीये लेक्चर्सची. 2 दिवसात वास्तुशास्त्र शिकून होईल. ओके. कळलं का? फक्त आणि 1 दिवस तुम्हाला केपी वरून वास्तुशास्त्र कसं शिकायचं ते शिकवलं जाईल. केपी वरून काय बघायचं, मग केपी वरून केपीच्या कुंडलीवरून आपल्याला कळू शकतं की यांच्या वास्तूमध्ये कुठला दोष आहे. इफ यू आर इंटरेस्टेड तर आपण घेऊ, असं काही नाहीये. मला पण आता काही घाई नाहीये. आणि दुसरी गोष्ट, माझी काशी यात्रेची परत यात्रा डिसेंबर मध्ये निघणार आहे. अच्छा. 7,700 मध्ये आहे. तर कोणी इंटरेस्टेड असेल तर या. आपल्याकडचे ते प्रसाद गुरुजी आहेत, त्यांनी थोडा इंटरेस्ट दाखवलेला आहे यायचा. मला यायचं तर या. ठीक आहे, थांबूया. किती वाजले? मॅडम ग्रुपवर मॅडम, शेअर करा तुमचं ते यात्रेचं आहे ते. हो हो करते. आज प्रिंट केलेल्या कुंडल्या अजून राहिल्यात ना मॅडम घ्यायच्या? त्याच तर आजच्या सोडवल्या पिढी- आपण. नाही त्याच अजून नाही, ह्याच कुंडल्या आहेत. हो, याच आहेत मॅडम. एक आपली मागची राहिलेली आहे फक्त. त्यावेळेच्या 2 होत्या हा. आणि आत्ताच्या 2 पाठवल्या. हम्म. कारण जास्त पाठवल्या, कारण हे सगळं तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करायला पाहिजे होतं. नुसतं तोंडाने सांगून नसतं कळलं. कारण जेव्हा ह्याचं मांडलं जातं, हे असं मांडायचं. माझ्या प्रत्येक कोणाकडे ज्या कुंडल्या असतात ना, त्यांना मी असं घेऊन यायला सांगते. हे मी असं लिहून ठेवते माझ्या हाताने. असं मी लिहिलेलं असतं सगळं. त्यामुळे माझ्याकडे ते टाइम असतो, आरपी असतात, मी काय सांगितलंय ते लिहिलेलं असतं. म्हणजे असं नाही की आज शिकवायचं म्हणून मी आज कुंडली सोडवलेली आहे. फक्त मॅडम ते हा ग्रंथ का मगाशी तुम्ही सांगितलं ना गुरु चंद्राच्या नक्षत्रात आहे, ते खालच्या चार्ट मध्ये बघितलं ना, बघायचं ना खालच्या नक्षत्र राशी ते खाली दिलंय ना या पेजवर, कुंडलीच्या पेजवर खाली. हे काय ते नाही, त्याच्या खाली. हा, तिथं त्याच्या खाली मॅडम. म्हणजे तो कुठल्या एकदम खाली, कुंडलीच्या खाली. हा, कुंडलीच्या ते नाही, इथे कशाला बघायला पाहिजे? हे असलं काही बघू ना, म्हणजे मी नाही बघत. तुम्हाला जर जमत असेल तर बघा. नाही, ते नक्षत्रात कुठलं ते तिथंच पाहिलं ना तुम्ही मगाशी. नाही, चंद्र. मी तिथे नाही पाहत. मी इथेच पाहते. मी हे कॉलम बघतच नाही. हे अनायसी येतं म्हणून. मला तिथं कळलं नाही मॅडम, ह्याच्या नक्षत्रात ते पण गुरुचंद्राच्या मला हे वगैरे. बरं झालं. मला कळते की इथे बुध केतूच्या नक्षत्रात आहे. बुध नाही, आता इथे बुध गुरुच्या नक्षत्रात आहे. आणि नाही, इथे मग लिहिलंय गुरुच्या म्हणजे कुठल्याच नक्षत्रात नाहीये असं ते आलं होतं ना. मग पुढचं घेतलं आपण. तर ते नाही मला ते कळलं. नक्षत्र स्वामीचा कॉलम आहे की नाही? हा. आता या नक्षत्र स्वामी मध्ये फक्त केतू पर्यंत बघायचेत आपल्याला. कळलं का? आता केतू पर्यंत बघायचं म्हणजे केतूच्या खाली जे हर्षल नेपच्यून येतात ते फक्त आपण रत्नासाठी वापरायचं. कारण त्याच्या दशा महादशा नाही मिळत ना आपल्याला. हर्षलची दशा नसते, नेपच्यूनची नसते. म्हणून मग ते रत्नासाठी वापरायचं. आता ही पत्रिका आहे ना, ही दिग्गजाला आपण काय देऊ शकतो? गुरुचं रत्न बुध नाहीये याच्यामध्ये. बुध चतुर्थाचा कार्यक्षेत्र, त्यामुळे ते हर्षल नेपच्यून देऊ शकत नाही. आता नेपच्यून देऊ शकतो, पण नेपच्यूनचं रत्न हे खूप महाग येतं. ओरिजिनल रत्न 6,000च्या पुढे जातं. आता आपल्याला त्यांना गरज काय आहे? पैशाची गरज आहे की काय सांगायचं? मग लसण्या पण गुरुचं केतूचं फळ देतोय ना, म्हणजे सॉरी, केतू पण आपल्याला देतोय ना फळ मंगळामुळे. म्हणून मग लसण्याचं रत्न दिलेलं आहे. डायरेक्ट केतू फळ देतो. इथे नेपच्यून द्वारा समजा तो प्रश्न पहिल्या कुंडलीत होता 12/1/1969 की गुरुच्या नक्षत्रात कोण आहे? कोणीच नव्हतं. तर कोणी नाही तर ते कुठं बघितलं ते मला पाहिजे. नाहीच बघितलं ते नाहीच बघितलं आपण. मग नाही, गुरुच्या नक्षत्रात कोण आहे ते बघायचं. तर अशा वेळी काय करायचं? उपनक्षत्र स्वामी बघितला मॅडम तुम्ही तेव्हा. उप बघितला, उप बघितला, पण उप मध्ये पण नव्हतं कोणी. उप मध्ये सुद्धा गुरु नव्हता. मग अशा वेळी गुरुवर कोणाची दृष्टी आहे का बघायची. तो गुरुवर दृष्टी शुक्राची होती लाभस्थानात. पण शुक्र संतती देतो का?
संततीचा कारक गुरु आहे की नाही? गुरु आहे. हा. पंचमेशावर गुरुची दृष्टी असू शकते. जसं हम्म. माझ्या पंचमेशावर गुरुची दृष्टी आहे, कारण गुरु हम्म. लाभस्थानात आहे, मग पंचमेशावर दृष्टी झाली ना, मग ते हा. काम करतं. कारण जे जे देणार आहे ते ते ग्रह आपली कामं करतात ना. आता समजा आपल्याला काय हवं असेल की कम्युनिकेशन हवं असेल, आपल्याला कम्युनिकेशनसाठी आपल्याला बुध लागणार, मग त्यावेळेला बुधाचा विचार करतो. वैवाहिक सौख्य हे शुक्रावरून, सप्तम स्थानावरून, असे प्रत्येक ग्रहाला दिलेले आहेत ना ते, कारण त्या कुंडलीमध्येच ते नाही. आणि दुसरा जो नियम आलाय तो शनी बाहेर आहे, शनी सप्तमेश आहे हो. आणि ते फळ आपल्याला दिसतंय. अशा बऱ्याच कुंडल्या आहेत ज्यांचे विवाह झालेले नाहीत. पण असं काही नाहीये की ज्यांचा तो ग्रह बाहेर असून विवाह होत नाही, संतती होत नाही. असं होतं, पण त्यांना ते सुख नाही मिळत. कारण अशा कुंडल्या आमच्या पुण्याची पण सकाळी मी बघितली. त्यांचा मंगळ जो आहे तो राहू केतूच्या बाहेर आहे, आणि मंगळ हा पंचमेश आहे. पण त्यांना संततीचे सुख मिळणार नाही असं आपण करू शकतो, पण तसं नाही. त्यांची तिन्ही मुलं अतिशय हुशार आहेत, पण ते ग्रॅज्युएशन झाल्या जे US ला गेलेले आहेत ते अजूनही आलेले नाही. म्हणजे त्यांना म्हणजे आता आपण कसं, म्हणजे आता जसं माझी मुलगी मला सगळं सेटअप करून देते, म्हणजे मला तिचा उपयोग होतोय ना. पण असं त्यांना आता आपल्या वयामध्ये जर असं वाटलं की बाबा ह्याने हे करावं, तर ते सुख नाहीये त्यांना. म्हणजे कसंही करून तो ग्रह फळ देतो, हे म्हणजे हे मी जसं सुरुवात केली तसं बघत आल्यानंतर मी तो नियम ठाम ठेवला, सरांना सांगितलं, सरांना पटला, म्हणून मी तो पुस्तकात लिहिला. आणि त्याच्यानंतर बरेच फोन आले की बरेच जणांना कळलं. आता तो चतुर्देश असेल तर प्रॉपर्टीच्या बाबतीत प्रॉब्लेम येतात, आणि तो जर चंद्र असेल तर ते लोक, आणि चंद्र हर्षल बरोबर असेल तर हे लोक सुसाईड करतात. अच्छा. चंद्र हर्षल जेव्हा असतो ना, तेव्हा ह्या लोकांना मग मानसिक संतुलन त्यांचं नसतं. आता काल जी कुंडली मी तुम्हाला सांगितली ना, तिच्या मुलाची कुंडली पाहिजे तर मी तुम्हाला सोडवेल, मला लक्षात आणा. तिला मुलगा जो झाला, आपण म्हंटल ना की त्याची कुंडली काढली, तर त्याचा चंद्र बाहेर आहे. तर तिला असं वाटलं की, म्हणजे ती नंतर माझ्याकडे आली की ती सायकॅट्रिस्ट कडे वगैरे, म्हटलं असं नाही जायचं, कशाला जायचं एवढ्या लहान मुलाकडे. तर म्हणते मग तो असा करतो, तो रडतो, तो ऐकत नाही, तो सगळ्या वस्तू फेकतो. तर मला माहिती होतं की चंद्र बाहेर आहे म्हणजे याची मानसिक स्थिती चांगली नाही, पण आपण जातकाला असं नाही सांगणार ना की तो सायको आहे म्हणून. तर सांगितलं थोडं थांब, 12 वर्षापर्यंत थांब, 12 नंतर हळूहळू तो होईल. म्हणजे त्याच्यासाठी तिला मग नमःशिवायचा मंत्र दिला तिला, कारण मूल लहान आहे, 2 वर्षाचं. 12 वर्षापर्यंत आईने केलेलं चालतं. मग कसं करायचं, मग ते पंचपात्र घ्यायचं, एखादी वाटी घ्यायची, त्याच्यामध्ये बोट घालायचं, आपलं तर्जनीचं बोट ठेवायचं, त्याच्यात पाणी घ्यायचं. आणि पाणी घेऊन ते बोट ठेवून तो मंत्र करायचा, आणि ते पाणी त्याला प्यायला द्यायचं. म्हणजे चंद्र हा मनाचा कारक आहे, तर मानसिकता थोडी स्थिर राहते. बरीच सुधारणा झालेली आहे त्याच्यामध्ये. हे उपाय आपल्याला देता आले पाहिजे. कारण तुला सर्दी झाली आहे ठीक आहे, पण त्याच्यावर उपाय काय? तुमच्या वास्तूमध्ये दोष आहे बरोबर आहे, पण त्याच्यावर उपाय काय? जिथे जे आहे तिथे ते नाहीये, मग ते असण्यासाठी काय करायचं? ही आपली कसोटी असते. हे कसं बसतं असेल. ठीक आहे.